शुद्ध लेखनाचा आपण बघायला नियम क्रमांक 3. किती आहे? 3. यापूर्वी आपण कुठला बघितला? पहिला नियम होता अनुस्वाराचा, ज्यामध्ये काय होतं? अनुस्वारामध्ये ज्याचा उच्चार ठळक आणि स्पष्टपणे होतो, नाकातून होतो, त्या ठिकाणी आपण अनुस्वार द्यायचा. दुसरा उच्चार होता एकाक्षरी शब्दाचा. तर तिसरा काय नियम सांगतोय बघा, ज्या ज्यावेळी शेवटचे अक्षर इकार किंवा उकार युक्त असेल त्यावेळी ते कशी लिहायचं आहे? त्याची वेलांटी किंवा उकार तो दीर्घ द्यायचा आहे. काय त्याची वेलांटी किंवा उकार दीर्घ द्यायचा आहे. जसं की आरोही काय असू शकते? आरोही. आरोही मध्ये ह ची वेलांटी काय असणार आहे? दुसरी असणार आहे. बरोबर. भानू. भानू या शब्दामध्ये न चा उकार कसा असणार आहे? दुसरा असणार आहे. बरोबर. म्हणजे तो कसा आहे? दीर्घ आहे. दुसरा म्हणजेच दीर्घ आहे. तसेच आणखी काही शब्द आहेत. कवी, रवी, शनी, गुरु, अनु, पशु. हे काय आहेत? कवी, रवी, शनी हे काय? इकारयुक्त शब्द आहेत, ज्याचे शेवटचे अक्षर कसे आले? इकारयुक्त आहे. कवी, रवी यांना शेवटचे अक्षर इकारयुक्त असल्यामुळे आपण काय केले? दीर्घ वेलांटी दिल्या. तर यांना काय केलंय? दीर्घ उकार दिलेला आहे. बरोबर. तर हे शब्द कसे लिहिले जातात? नेहमी दीर्घ लिहिले जातात. तर त्यासाठी फक्त प्रत्येक वेळी असं नियम लागू होत नाही. तर त्यासाठी काही अपवाद आहेत. काही शब्दांना अपवाद आहेत. तर काही शब्द काय आहेत बघा, आणि, परंतु, तथापि हे शब्द कसे लिहिले जातात? जरी हे इकार आणि उकारयुक्त असले तरी पण या 3 शब्द कसे लिहिले जातात? त्यांना पहिली ऱ्हस्व वेलांटी आणि ऱ्हस्व असा उकार दिला जातो. बरोबर. त्याचबरोबर बघा, हेच शब्द कवी, रवी, शनी यासारखे शब्द ज्यावेळी जोड शब्द म्हणून येतात, म्हणजे या शब्दांच्या पुढे आणखीन एखादा शब्द जोडून येत असतोय, त्यावेळी कवी, चरित्र काय आलं? कवी, चरित्र. तर त्यामध्ये काय झालं? त्याचं वेलांटी काय झाली? आपली पहिली झाली. काय झाली? पहिली झाली. यामध्ये विद्यार्थी, विद्यार्थीचा पहिला उकार आला, हो की नाही? त्याचबरोबर गुरुकृपा, गुरुकृपामध्ये र चा उकार काय झालेला आहे? पहिला आलेला आहे. तर त्यानंतर पशुधन, पशुधन मध्ये काय झालेला आहे? पहिला उकार आलेला आहे. बरोबर. बरोबर. काय पशुधन मध्ये उकार काय आला? पहिला आला. कारण याच्या पुढे एखादं जोड अक्षर जर जोड शब्द येत असेल तर त्याचा उकार काय होतोय?